मातृदेव भव, पितृदेव भव म्हणजेच आई वडील हे देवतांप्रमाणे पूजनीय आहेत. पण आजच्या काळात काही लोक देवतांना विसरून स्वतःच्या स्वार्थासाठी अंध होतात. त्या आपल्या आईवडिलांच्या त्यागाकडे आणि प्रेमाकडे दुर्लक्ष करतात. हा विचार करून की त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक सुख त्यांचा अधिकार आहे. जो व्यक्ती आपल्या आईवडिलांचा अपमान करतो तो जीवनात शांती, समृद्धी सर्व काही गमावून देतो. ही कथा अशाच एका आईची आहे, जिने आपल्या मुलाला स्वतःचा जीव लावून वाढवले, पण तिच्या मुलाने आणि सुनेने तिच्या सर्व अपेक्षा चोरडून टाकल्या. मित्रांनो, कथेला सुरुवात करूया, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. चला तर कथेला सुरुवात करूया. सूरजपूर नावाच्या एका छोट्याशा गावात जिथे सावित्री देवी तिच्या मुलासोबत अभिषेक सोबत राहत होती. सावित्री देवी पती तरुणपणीच गमावले होते त्यांनी, पण तरीही तिने मुलाला कधीच कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. तिला तिच्या मुलाला अभिषेक शिकून मोठा माणूस बनवायचं होतं, पण काळाने नात्याचे अंतर वाढवले. सूरजपूर गावातील सावित्री देवी एक विधवा महिला पतीच्या निधनानंतर मुलाला खूप प्रेमाने आणि मेहनतीने वाढवत होती. आपल्या छोट्याशा शेतातून छोटेसे उत्पन्न काढून आणि शिवणकाम करून त्यांनी अभिषेकला शिकवले, जेणेकरून तो एक सन्माननीय जीवन जगू शकेल. आता अभिषेक शहरात मोठा माणूस झाला होता. त्याची पत्नी प्रिया सुद्धा खूप शिकलेली आणि विचारांची मोठ्या होती. सावित्री सुद्धा आता त्यांच्यासोबत राहू लागली. पण काळानुसार सावित्री देवीच्या घरातील दर्जा बदलू लागला. एक दिवस सावित्री देवीने मुलासाठी चहा तयार केला आणि तो खोलीत आणून ठेवायला गेली. अभिषेक बेडवर बसून पेपर वाचत होता. जसे त्याने आपल्या आईला खोलीत पाहिले, त्याचा चेहरा रागाने अगदी लाल झाला. तो ओरडत म्हणाला, आई, मी किती वेळा सांगितलं आहे की माझ्या खोलीत येऊ नकोस. तुझ्या सर्दी खोकल्यामुळे खोलीत दुर्गंधी पसरते. प्रत्येक वेळा सॅनिटायझर करावं लागतं. तू एका कोपऱ्यात राहा. हे तुझं गाव नाही. सावित्री देवीने थरथरत आवाजात सांगितलं, बाळा, मी फक्त तुझ्यासाठी चहा आणला आहे. बाकी ठीक आहे. चहा ठेव आणि लगेच बाहेर जा. अभिषेक अतिशय कठोर स्वरात म्हणाला. त्याच्या अशा ह्या बोलण्यामुळे सावित्री देवींचे डोळे भरून आले, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. जशा त्या वळाल्या, अभिषेकने पुन्हा ओरडून सांगितलं, तू उभी राहून मला काय खातेस? जा बाहेर. मित्रांनो, यावेळी प्रिया अभिषेकची पत्नी खोलीत आली. ती सजलेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर थकव्याचे भाव होते. अभिषेक जवळ येऊन हसत हसत ती म्हणाली, डार्लिंग, पार्टी कशी होती? माझे संपूर्ण शरीर दुखत आहे नाचण्यामुळे आणि उशिरा रात्रीच्या पार्टी नंतर आज माझ्याच्याने काम होणार नाही. सावित्री देवी आपले अश्रू लपून मागे वळू लागली, पण प्रियाने त्यांना पाहून लगेच विचारले, ही म्हातारी इथे काय करत आहे? अभिषेकने उदासीनतेने उत्तर दिले, काही नाही, आई चहा देण्यासाठी आली होती. मग अभिषेक म्हणाला, आई, पहा ना, प्रिया किती थकून आली आहे. जा तिच्यासाठी गरम तेल घेऊन ये आणि तिच्या पायांची मालिश कर. मित्रांनो, हे दाखवते की कसे काही लोक आपल्या आई वडिलांचा त्याग आणि बलिदानाला विसरून त्यांच्यासमोर अपमानजनक वर्तणूक करू लागतात. जी संतती आपल्या आई वडिलांची सेवा करत नाही ती ना या लोकात सुखी राहते ना परलोकात. आई वडील आपल्या जीवनाचा पाया असतात. त्यांचा आदर आणि सेवा करणे हे संततीचे धर्म आहे. पण जेव्हा संस्कारांच्या जागी स्वार्थ येतो तेव्हा नाती तुटू लागतात. सावित्री देवीच्या मनात हाच प्रश्न घर करू लागला की खरंच त्यांनी हेच दिवस पाळण्यासाठी मुलाला वाढवले होते का? आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचे वर्ष ह्या अपमानासाठी घालवले होते का? सावित्री देवीच्या डोळ्यात मुलाचे आणि सुनबाईचे बोलणे ऐकून अश्रू भरून आले. त्यांनी गरम तेल आणलं, पण त्यांच्या हृदयात वेदना आणि राग यांचा कल्लोळ माजला होता. त्यांनी आयुष्यभर त्याग आणि प्रेमाने त्या आपल्या मुलाला वाढवले होते, पण आज त्याच मुलाने त्यांच्या ममतेचा व त्यागाचा अपमान केला होता. जसे त्या घरात परत आल्या, जशा त्या परतल्या आणि प्रियाकडे तेल घेऊन पोहोचल्या, तेव्हा त्यांनी पाहिले की प्रिया हसत हसत अभिषेकला म्हणत होती, तुमच्या आईला समजा, हे त्यांचे गाव नाही. त्यांना हे मोठ्या शहराचे रीतिरिवाज कधीच समजणार नाही.
मित्रांनो, हे ऐकता सावित्री देवीचा संयम सुटला. अचानक सावित्री देवी जवळ जाऊ लागल्या. प्रियाच्या गालावर एक जोरदार चापट मारली. चापट मारण्याचा आवाज ऐकताच खोलीत शांतता पसरली. प्रिया आणि अभिषेक दोघे स्तब्ध झाले. रागाने अभिषेक ओरडला, आई, तुझी ही हिंमत कशी झाली? सावित्री देवीने काहीच उत्तर दिले नाही आणि अजून एक चापट अभिषेकच्या गालावर मारली. मग रागाने थरथरत म्हणाल्या, बस, खूप झाले तुमच्या लोकांची बदनामी, जी आता सहन होणार नाही. लाज वाटायला हवी तुम्हाला. तुमच्या आईबद्दल इतकी सुद्धा इज्जत नाही की कमीत कमी माझ्या वयाचा तरी विचार करायचा असता. मित्रांनो, प्रिया सुद्धा रागाने म्हणाली, सासूबाई, आपल्या मर्यादेत राहा. तुम्ही स्वतःला काय समजता? पण सावित्री देवींच्या मनात जण वर्षानुवर्ष दडलेली वेदना आणि राग उसळून आला होता. त्यांनी प्रियाच्या गालावर अजून एक थप्पड मारत म्हणाल्या, खूप जास्त सवलत दिली होती मी तुला. ना तू माझी संस्कृती समजलीस ना संस्कार. 4 पुस्तकं काय वाचलीस? तू तुझी सभ्यता विसरलीस. जर मी अजून 4 चापट मारल्या तर तुझा सगळा बनावटपणा बाहेर येईल. मग त्यांनी अभिषेककडे वळून म्हटलं, आणि तू तू काय विचार करतोयस की ही सून तुझी पत्नी आहे? याचा अर्थ असा नाही की तू आपल्या आईच्या दुःख आणि सन्मानाला विसरशील. आज तू माझ्या चहाला संसर्गाचं कारण समजतोस, पण जेव्हा तुझ्या लहानपणी तुला वारंवार मलेरिया, उलटी आणि कितीतरी आजार झाले होते, तेव्हा मी कधीही तुला स्वतःपासून दूर ठेवलं नाही. मी रात्र रात्र जागून तुझी काळजी घेतली, तुझ्यासाठी देवाकडे नवस केले, आणि आज त्याच आईला तू परकी केली आहेस. अभिषेक आणि प्रिया चुपचाप उभे होते. सावित्री देवींच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण त्यांचा आवाज अजूनही ठाम होता. त्यांनी पुढे म्हटलं, तुम्ही लोक स्वतःला शिकलेले म्हणता, पण जर शिक्षणाचा अर्थ हा असेल की मी मोठे होऊन आपल्या आईवडिलांचा अपमान करावा, तर अशा शिक्षणावरती लाज आहे. अशिक्षित लोक तुमच्यापेक्षा चांगले असतात, किंवा ते आपली संस्कृती आणि आईवडिलांचा सन्मान तरी करतात. सावित्री देवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, मी यासाठी माझं आयुष्य पणाला लावलं होतं. यासाठी प्रत्येक संकट सहन केलं होतं की तू मोठं होऊन माझ्या सन्मानाला चिखलात तुडवशील. हाच तो दिवस पाहण्यासाठी मी तुला माझ्या पदराला बांधून वाढवलं होतं. मित्रांनो, खोलीत शांतता होती. अभिषेक आणि प्रियाला काय बोलावे हे समजत नव्हते. पहिल्यांदा सावित्री देवींनी आपला राग व्यक्त केला होता, आणि हा राग त्यांच्या अनेक वर्षांचा अपमान आणि उपेक्षेचा परिणाम होता. सावित्री देवींनी जेव्हा आपल्या मुलाला आणि सुनेला स्पष्ट बोलले, तेव्हा ते दोघेही स्तब्ध झाले. त्यांनी कधीही कल्पनाही केली नव्हती की त्यांची नेहमी शांत राहणारी आई असा ध्येय दाखवू शकेल. सावित्री देवींच्या चेहऱ्यावर आशा होती, पण त्यांच्या डोळ्यात वेदनेने भरलेला ठामपणा झळकत होता आणि त्या रडत होत्या. सावित्री देवींच्या जीवनातील ही कडवी सत्यता होती की भरल्या तारुण्यात विधवा होऊन त्यांनी एकट्याने आपल्या मुलाला अभिषेकला वाढवले होते. त्यांनी दिवस रात्र मेहनत करून अभिषेकला शिकवले, मोठे केले, यशस्वी माणूस बनवले आणि त्याचे लग्न लावून दिले. त्यांना असे वाटत होते की सुनेच्या येण्याने त्यांच्या जीवनातील एकाकीपणा संपेल आणि त्यांना काहीतरी आधार मिळेल, पण नशिबाला कदाचित काहीतरी वेगळंच मान्य होतं. अभिषेकची पत्नी प्रिया हळूहळू घराचे वातावरण बिघडू लागली. सावित्री देवींचा सन्मान संपुष्टात आला होता. त्यांची प्रत्येक गरज सुनेने एक ओझं म्हणून पाहिली. अंघोळ धुण्यापासून ते खाण्यापिण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर निर्बंध लादले. 1 महिना आधीची गोष्ट होती आणि अभिषेक आणि प्रियाच्या लग्नाचा वाढदिवस होता. घरात मोठी पार्टीची तयारी सुरू होती. संपूर्ण घर लाइटिंग आणि सजावटीने सजलं होतं. पण सावित्री देवींना घराबाहेर एका छोट्या खोलीत ढकललं गेलं. त्या तिथेच आपल्या खाटेवर पडून आराम करत होत्या. अचानक दारावर एक जोरदार धक्का बसला. 2 माणसं आत आली आणि सावित्री देवींना खाटे सकट उचलून एका बाजूला ठेवून दिलं. सावित्री देवी घाबरून उठल्या आणि विचारलं, हे सगळं काय चाललं आहे? तुम्ही कोण आहात? त्या माणसांपैकी एकाने म्हटलं, आजी, आम्हाला या खोलीत पंखा काढायला सांगितलं आहे, म्हणून तुम्हाला इथून बाजूला केलं. सावित्री देवी आश्चर्याने विचारलं, तुम्हाला कोणी पाठवलं? त्या माणसाने उत्तर दिलं, तुमच्या सुनेने. मित्रांनो, एवढ्यात प्रिया देखील तिथे पोहोचली. तिने रागाने सांगितलं, अरे लवकर करा, हा पंखा बाहेरच्या वरांड्यात लावायचा आहे, थोड्याच वेळात पाहुणे येतील. सावित्री देवींनी आपल्या सुनबाईला विचारलं, सुनबाई, हा पंखा का काढतेस आणि पंख्याशिवाय मी इथे कशी राहू? आधी तुम्ही माझा आरामदायक बिछाना काढून ही लाकडी खाट दिली, ज्याच्यामुळे माझी पाठदुखीचा त्रास वाढत आहे. आता जर हा पंखा काढला तर मी कशी शांतपणे झोपू? प्रियाने वैतागून सांगितलं, म्हातारे, तुला 3 वेळेचं जेवण आणि छप्पर मिळतं तेवढंच खूप आहे. यासाठी देवाचे आभार मान. आता तुला बिछाना आणि पंखाही पाहिजे. तुला माहित आहे का की वीज बिल किती येतं? तुला काय करायचं नसतं, फक्त पडून राहायचं असतं. मारहाणी होण्याची सवय लावून नकोस.
मित्रांनो, त्या दिवशी सावित्री देवी थकलेल्या अवस्थेत खाटेवर बसल्या होत्या आणि त्यांच्या खोलीतून पंखा काढला गेला आणि त्या गरमीने त्यांची अवस्था खूप वाईट झाली होती. घरात सर्वत्र कलहपहल होती. त्यांचा मुलगा अभिषेक आणि सून प्रिया यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. संपूर्ण घर सजावटीने झगमगत होते. पण सावित्री देवींच्या वाट्याला फक्त एक अंधारी कठोडी आणि अपमानास्पद शब्द आले होते. त्याच वेळी घराच्या स्वयंपाकघरात हलवाईने प्रियाला म्हटलं, मॅडम, माझा कामगार आजारी आहे. मी दुसऱ्या व्यक्तीला बोलवले आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल. स्वयंपाक सुरू करण्यासाठी मला एका कामगाराची गरज आहे. प्रियाने हलवाईवाल्याला विचारले, तुला कोणत्या कामासाठी कामगार हवा आहे? हलवाई म्हणाला, भाजी चिरणे, घाणेरडे भांडे धुणे, टेबल साफ करणे आणि पुरणपोळी लाटणे. अशा कामासाठी हे सगळी कामे एकट्याने करणं तसं अवघड आहे. काही वेळातच प्रिया सावित्री देवींकडे गेली. तिने त्यांना जबरदस्तीने स्वयंपाकघरात नेले आणि हलवाईला म्हणाली, ही घे तुझी कामवाली आली आहे. आता यांना सांग तुला काय काय काम करून द्यायचं आहे ते. हलवाईने सावित्री देवींकडे पाहताच तो आश्चर्यचकित झाला. त्याने प्रियाला म्हटलं, मॅडम, ह्या खूप वयस्कर आहेत. त्या इतकं मोठं काम नाही करू शकतील. त्यांच्याकडून हे मोठे मोठे भांडे उचलता येणार नाही. प्रियाने थंडपणे उत्तर दिलं, तुला फक्त तुझं काम करायचं आहे. त्यांची काळजी करू नकोस. त्यांना जे सांगशील ते सगळं करतील. असं म्हणत ती तेथून निघून गेली. हलवाईने सावित्री देवींकडे पाहिलं आणि दयाळू स्वरात म्हणाली, आई, ह्या भाज्यांचा ढीग दिसतोय का? तुला या सगळ्या भाज्या चिरायच्या आहेत. पण खरं सांग, तुझं वय काय आहे? मला हे सांगण्यासाठी योग्य वाटत नाही. घरात कोणी नाही का जो तुझी मदत करू शकेल? सावित्री देवी म्हणाल्या, बाळा, जेव्हा नशीब खराब असतं तेव्हा वय आणि परिस्थितीशी लढणं व्यर्थ असतं. हे घर कधी काळी माझं होतं. इथे आनंद नाचायचा. पण आता माझी सून आणि मुलगा हे स्वतःच मानत आहे. इथे परक्या वस्तूप्रमाणे पडून राहते. 2 वेळच्या जेवणाच्या बदल्यात ते माझ्याकडून प्रत्येकी कामं करून घेतात, जी करणं मला आता शक्य नाही. हलवाईने आश्चर्याने विचारलं, आई, हे खरं आहे का की तू या घराची मालकीण असूनही नोकराणीसारखी काम करतेस? सावित्री देवी हळूच हसत म्हणाल्या, कसली मालकीन बाळा? मी फक्त एक म्हातारी आहे, जी त्यांची एक ओझ आहे. ते माझ्यावर उपकार करत आहे की मला जेवण आणि छप्पर देत आहे. हलवाईने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आई, लोक आई वडिलांना म्हातारपणी ओझे का समजतात? हलवाई त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता. सावित्री देवी थकून स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बसून भाज्या चिरत होत्या. दिवसभराची धावपळ आणि अपमानांचे त्यांचे शरीर आणि मन दोन्ही तुटलं होतं. हलवाईने त्यांच्या प्रती सहानुभूती व्यक्त केली, पण सावित्री देवी हसत म्हणाल्या, बाळा, आता मला काय करायचं आहे ते सांग. म्हाताऱ्या हाडांसोबत मी थोडं हळू काम करू शकेल. जर बोलण्यात वेळ गेला तर उशीर होईल आणि तुला ओरडा खावा लागेल आणि मला माझं जेवण सुद्धा मिळणार नाही. हलवाई त्यांच्याबरोबर बोलण्यात काही न बोलता कामात गुंतला. काही वेळात पाहुण्यांचे येणे जाणे सुरू झाले. घरात चहलपहल आणि आनंदाचे वातावरण होतं. पण सावित्री देवींना हे सगळं पाहण्याची संधी मिळाली नाही. त्याच वेळी प्रिया स्वयंपाकघरात आली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, ए म्हातारे, मी सगळ्या पाहुण्यांना सांगितलं आहे की माझी सासू तीर्थयात्रेला गेली आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत बाहेर येऊ नको. जर चुकून सुद्धा तुझा चेहरा दिसला तर मला उत्तर द्यावे लागेल. सावित्री देवीने डोकं झुकून मानेने होकार दिला आणि म्हणाले, ठीक आहे सुनबाई, मी बाहेर येणार नाही. त्यांना माहित होतं की वाद घालून काही साध्य होणार नाही. मित्रांनो, पार्टी सुरू झाली आणि स्वयंपाकघरात जेवण तयार करण्याची घाई होती. हलवाई जेवण बनवण्यात व्यस्त होता, पण सावित्री देवीचं काम संपत नव्हतं. त्या संपूर्ण दिवसभर घामाने भिजत भांडी घासत होत्या, भाज्या चिरत होत्या आणि लहान मोठी कामं करत होत्या. हलवाई अधूनमधून बाहेर जाऊन पंख्याखाली थोडा वेळ बसत होता, पण सावित्री देवींना तोही आराम मिळत नव्हता. त्यांच्या खोलीतील पंखा काढून टाकला होता आणि तिथे जाऊन विश्रांती घेणं त्यांच्यासाठी शक्य नव्हतं. काही तास गेले. हलवाईने सावित्री देवींना म्हटलं, आई, आता पार्टी संपली असं समजा. थोडं खाऊन घ्या आणि मग बाहेर जाऊन आराम करा. सावित्री देवींना खूप भूक लागली होती. सकाळपासून त्यांनी एक घास सुद्धा खाल्ला नव्हता, पण त्यांच्या मनात भीती होती. जर सुनबाईने त्यांच्या खाताना पाहिलं तर त्यांना खाणं पिणं सुद्धा बंद होईल. थकलेल्या सावित्री देवींनी विचार केला की बाहेर जाऊन आराम करेल, पण बाहेर सुद्धा एक गरमी आणि थकावट होती. रात्र झाली आणि सगळे पाहुणे निघून गेले. तेव्हा प्रिया स्वयंपाकघरात आली. तिने हलवाईला पैसे देत म्हटलं, हे घे तुझे पैसे, आता तुझे सामान उचल, आवर आणि निघून जा. हलवाई म्हणाला, मॅडम, भांडी धुण्यासाठी एक साबण द्या
आणि माझ्या कामगाराला थोडं खायला द्या, तो सगळी भांडी धुवून टाकेल. प्रियाने नकारात्मक स्वरात उत्तर दिलं. इतर कोणालाही काही देणार नाही. भांडी धुण्यासाठी माझ्याकडे आधीच म्हातारी आहे. मी फुकट कोणाला पैसे देऊ का? आणि जेवणाच्या बाबतीत उरलेलं जेवण तुम्ही लोक घेऊन जा. यापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही. हलवाईने हे ऐकून हलवाईने म्हटलं, मॅडम, एवढी मोठी भांडी ही बिचारी आई कशी धुणार? त्यांना ही भांडी हलवताही येणार नाहीत. पार्टीसाठी एवढे पैसे खर्च केले आहेत तर थोडे अजून खर्च करा, काय फरक पडेल? प्रियाने रागाने म्हटलं, तुला या म्हातारीची फारच काळजी आहे का? बघ, तुला तुझे पैसे मिळाले आहेत, आता तुला रस्ता धर. मित्रांनो, हलवाईने शांतपणे आपल्या कामाला उरलेले जेवण गोळा करण्यास सांगितलं. जाताना त्यांनी सावित्री देवींकडे करुणेने पाहिलं. त्यांच्या मनात विचार आला की एवढा त्याग आणि राग प्रेमानंतरही एक आपल्या मुलाच्या आणि सुनबाईच्या घरात अशा अवस्थेत राहत आहे. सावित्री देवीने हलक्याशा कटाक्ष टाकला, पण काही बोलल्या नाहीत. त्या फक्त चुपचाप काहीतरी आपलं काम करत राहिल्या. हा रोजचा त्यांचा अनुभव होता आणि कदाचित आता त्यांना याची सवय झाली होती. पार्टी संपली. दिवसभराच्या थकव्याने सावित्री देवी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बसल्या होत्या. अजून त्यांच्यासाठी आरामाचा वेळ नव्हता. तेवढ्यात प्रिया स्वयंपाकघरात आली आणि कठोर स्वरात म्हणाली, ए म्हातारे, अजून काम संपलेलं नाही. ही सगळी भांडी आता तुलाच धुवायची आहे. थोड्याच वेळात लोक ती नेण्यासाठी येतील. त्यानंतर त्या ठिकाणी साफसफाई करायची आहे. पटकन कामाला लाग. सावित्री देवींनी हळू आवाजात म्हटलं, सुनबाई, मला खूप भूक लागली आहे. सकाळपासून काहीच खाल्लं नाही. आधी मला काही खायला दे, मग मीही सगळी कामं करेल. प्रिया रागाने डोळे वटारत म्हणाली, आधी सगळी कामं संपव, मग तुला खायला मिळेल. मला माहीत आहे, जर तुला आधी खायला दिलं तर तू सुस्त होशील आणि कामाला उशीर करशील. त्यामुळे आधी काम कर. सावित्री देवींसाठी अपमान आणि थकवा सहन करणं खूप कठीण झालं होतं. सकाळपासून त्यांनी एक घासही खाल्ला नव्हता, पण त्यांनी सुनबाईला काही खाण्याचं धाडस केलं नाही. त्यांचे अश्रू त्यांच्या गालावरून वाहू लागले. चुपचाप त्यांनी भांडी गोळा करायला सुरुवात केली. भांडी धुताना त्यांचा एक हात एका मोठ्या पातेल्याच्या झाकणावर गेला. जसं त्यांनी झाकण उचललं, त्यांची नजर आश्चर्याने भरली. पातेल्यात मिठाई, गाजराचा हलवा, पनीरची भाजी आणि चटणी ठेवली होती. हे पाहून त्यांचे डोळे आनंद अश्रूंनी भरले. त्यांना समजलं की हा हलवाईचा कारनामा आहे. जाताना त्याने त्यांच्यासाठी हे पदार्थ ठेवले होते. सावित्री देवीने मनोमन हलवाईला आशीर्वाद दिला आणि पटापट खायला लागल्या. थोडा खाल्ल्यानंतर त्यांना आराम वाटला, पण त्यांचा थकवा अजूनही शिल्लक होता. मोठ्या मोठ्या भांड्यांना धुताना त्यांचं शरीर थकलं होतं. भांड्यांच्या मधोमध झुकलेल्या सावित्री देवींना पाहून त्यांचा मुलगा अभिषेक, ज्याला आता शहरात लोक अभिषेक बाबू म्हणायचे, स्वयंपाकघरात आला आणि त्याने आपल्या आईकडे पाहिलं. आईला टोमणा मारत म्हणाला, हे काय आई, जरा अजून जोर लाव. खातेस तर एवढं कुठे ठेवतेस? एवढी सुद्धा ताकद नाही का? सावित्री देवीने थांबून आपल्या मुलाकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर वेदना आणि दुःख स्पष्ट दिसत होतं. त्यांनी हळू आवाजात म्हटलं, हो बाळा, खाते तर खूप, पण अन्न नाही, शिव्या आणि अपमान. पण त्या रडू लागल्या आणि म्हणाल्या, लोक मुलांना म्हातारपणाचा आधार मानतात. देवाकडे हीच प्रार्थना करते की त्यांची मुलं मोठी होऊन त्यांचा आधार बनतील. पण हे कोण जाणतो की तो आपला आधार देण्यास योग्य असेल की नाही, आपल्यालाच तोडून टाकेल. मित्रांनो, अभिषेकने त्याच्या बोलण्याच्या कडे दुर्लक्ष केलं आणि बाहेर गेले. सावित्री देवी चुपचाप आपल्या कामात, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या काहीच बोलू शकल्या नाही. आणि 4-5 दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. सावित्री देवी अंगणात झाडू मारत होती तेव्हा प्रियाने तिथेच बसून एक मेकअप करत होती. तेवढ्यात तोच हलवाईवाला आला. त्याला पाहून प्रिया चकित झाली आणि म्हणाली, काय झालं, तू का आलायस? हलवाईने खूप नम्रतेने म्हटलं, मॅडम, त्या दिवशी माझी एक पळी इथेच राहिली होती. कदाचित ती इथेच कुठेतरी असेल, ती घ्यायला आलो आहे. प्रियाने वैतागून म्हटलं, ठीक आहे, जा स्वयंपाकघरात शोध, पण लक्षात ठेव, ही म्हातारी तुझ्यासोबत जाईल. आमचं कुठलं सामान तू तुझ्यासोबत घेऊन जाऊ नकोस. प्रियाचा हा टोमण्या ऐकून हलवाईने सावित्री देवींकडे पाहिलं. त्या काहीच बोलल्या नाही. हलवाई सोबत स्वयंपाकघरात गेल्या. स्वयंपाकघरात पोचताच हलवाई सावित्री देवींकडे पाहत म्हणाला, आई जी, मी पळीच्या बहाण्याने आलो आहे. खरं तर गोष्ट काहीतरी बहाण्याची होती, वेगळीच होती. त्या दिवशी तुमचं स्वयंपाकघरातलं काम पाहून मी थक्क झालो होतो. या वयातही तुम्ही एवढ्या कौशल्याने भाज्या चिरता आणि स्वयंपाकघरात
जणू तुमच्या मोठी कलाच आहे आणि तुमच्या हातच्या खिटचडीबद्दल काही विचारायलाच नको, लोकांना काही बोलायलाच नको. त्याच खिरीने मला इथं ओवाळून ओढून आणलं आहे. सावित्री देवींनी हलक्या आवाजात म्हटलं. बोलणं ऐकून थोडा विचार केला. त्यांनी विचारलं, बाळा तुला काय करायचं आहे? याचा अर्थ हलवाई हसत म्हणाला, आई मी तुमच्यासाठी एक संधी घेऊन आलो आहे. इथल्या शहरातल्या मोठ्या शाळेत नातवाचा आजच प्रमोशन केलं आहे आणि जर तुम्ही तशीच खीर तयार केली तर विश्वास ठेवा तुमचं आयुष्य बदलून जाईल. लोक तुम्हाला ओळखू लागतील आणि तुम्हाला त्याचे चांगले पैसेही मिळतील. हलवाईचं बोलणं ऐकून सावित्री देवींनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, बाळा हे बोलायला जितकं सोपं वाटतं तितकंच करायला कठीण आहे. इथून बाहेर कशी जाऊ शकतेस? माझ्या मुलाने आपल्या सुनबाईचे मला कैद करून ठेवलं आहे. जर आपल्याला कळलं की मी बाहेर काम करत आहे तर ते मला आणखी जास्त काही शिक्षा करतील आणि काम लावतील. नाही बाबा नाही, तू हे राहू दे. मी आता माझ्या परिस्थितीशी जुळवून घेतो. हलवाईने गंभीरतेने सांगितलं, आई तुम्ही गुलामी का करता? जर तुम्ही स्वतः कमवू शकता तर कोणाची गुलामी करण्याची काहीच गरज नाही. ही संधी सोडून द्या. नका विचार करू. जर तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. हा विचार माझ्या मनाच्या त्या जर करायचं असेल तर मला फोन करा. पण लक्षात ठेवा ही संधी छोटी नाही, ती तुमचं आयुष्य बदलू शकते. इतकं बोलून हलवाईवाला तेथून निघून गेला. सावित्री देवी त्याच्या शब्दावर विचार करत राहिल्या. मित्रांनो, त्याच दिवशी संध्याकाळी प्रियाने सावित्री देवींना जुने जेवण देत म्हणलं, खा, तुझ्यासाठी एवढं जेवण देत आहे, पुरेसं आहे. हे ऐकता सावित्री देवींचा राग उफाळून आला. त्यांनी ते जेवण परत स्वयंपाकघरात नेऊन ठेवलं आणि ठरवलं की आता त्यांना आपली परिस्थिती बदलायची आहे. त्यांनी मंदिरात जाण्याचं कारण सांगितलं आणि हलवायाला फोन करून कामासाठी होकार दिला. शेठच्या नातवाच्या अन्नप्राशनच्या दिवशी सावित्री देवींना खीर तयार केली. जशी पाहुण्यांनी ती खीर खाल्ली तशी सगळ्यांनी त्यांच्या कलेची प्रशंसा केली. खीर इतकी अप्रतिम होती की शेठ सावित्री देवींना म्हटलं, तुमच्यासारखी खीर मी आजवर खाल्ली नाही. या एका कामानंतर सावित्री देवींना अनेक ठिकाणहून खीर बनवण्याची ऑर्डर येऊ लागली. त्या आता मंदिरात जाण्याच्या बहाण्याने हलवाई सोबत काम करू लागल्या आणि त्यांच्या मेहनतीने आणि कौशल्याने त्यांच्या शहराभर प्रसिद्ध केली. प्रियाला आता येऊ लागलं की सावित्री देवी कुठेतरी बाहेर जातात, पण सावित्री देवीने विचार केला नाही. तेव्हा ही म्हातारी घरची कामं तर करते, ती कुठेही जाऊ दे, मला काय फरक पडतोय. इकडे सावित्री देवी हळूहळू स्वतःच्या पायावर उभ्या राहत होत्या. काही महिने गेले आणि आता त्या एकटे सन्मानाने जीवन जगत होत्या, तर आपल्या छोट्याशा गरजाही पूर्ण करत होत्या. एके दिवशी अभिषेक घरी आला आणि प्रियाला म्हणाला, प्रिया ऐक ना, व्यवसायात मोठा तोटा झाला आहे. जर असंच चालू राहिलं तर आपल्याला हे घर विकावं लागेल. प्रिया घाबरून म्हणाली, घर विकून आपण कुठे राहायचं? अभिषेक म्हणाला, अभिषेक मी एक घर भाड्याने पाहिलं आहे आणि तिथे आपण दोघं भाड्याने राहू आणि ह्या म्हातारीला वृद्धाश्रमात ठेवू, म्हणजे खर्च कमी होईल. शेवटी हिचे ओझे किती दिवस उचलणार? मित्रांनो, दोघांनी हेच ठरवून टाकलं. काही दिवसांनी अभिषेकने आपल्या आईला सांगितलं, आई तुला वृद्धाश्रमात नेण्याची वेळ आली आहे. हे घर मी विकलं आहे, आता आम्ही भाड्याच्या घरात राहू आणि तुझं ओझं मी उचलू शकत नाही. तुझ्यामुळे माझा व्यवसाय डुबला आहे, तू खूप अशुभ आहेस. मित्रांनो, सावित्री देवींनी मुलाचं बोलणं ऐकलं. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले, पण त्यांनी आपल्या अश्रूंना लपवत त्या म्हणाल्या, ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं कर, पण मला 15 दिवसांची मुदत दे. मी माझ्या राहण्याची व्यवस्था करून येईल, त्यानंतर मी स्वतः इथून निघून जाईल. अभिषेकने विचार केला, चला ती स्वतःहून निघून जाणार आहे म्हटलं तर चांगलंच आहे, माझ्यावर कोणी वाईट बोट ठेवणार नाही. सावित्री देवींनी आपल्या मनातील वेदना लपून ह्या 15 दिवसात स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचं ठरवलं. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, स्वतःच्या पायावर उभं कसं राहायचं आणि आपला आत्मसन्मान मिळवणं. मित्रांनो, आत्मनिर्भरता हा सन्मान मिळवण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. जो तुम्ही इतरांवर अवलंबून असता तोपर्यंत तुम्ही अपमान सहन करावा लागतो. आत्मनिर्भरतेमुळे सन्मान मिळतो. अभिषेक आणि प्रियाच्या वागणुकीमुळे दुखावलेल्या सावित्री देवींनी आपल्या परिस्थितीला आपली ताकद बनवलं
त्या आता लपून लपून लोकांच्या घरात स्वयंपाक काम करू लागल्या. जिथं जिथं त्या काम करत होत्या बनवलेल्या गोष्टींची खरेदी, देशी पदार्थ, प्रशंसा होत होती. हळूहळू त्यांना अधिक ऑर्डर येऊ लागल्या आणि त्यांची अधिक परिस्थिती सुधारली. दररोज सकाळी सावित्री देवी गळ्यात झोळी आणि हातात काठी घेऊन घरातून निघत असत, जेणेकरून अभिषेक आणि प्रियाला वाटावं की त्या भीक मागून आपलं पोट भरत आहे. अभिषेक आणि प्रिया याकडे काहीच लक्ष देत नव्हते. चला, तिच्यापासून सुटका झाली तेवढं तर चांगलं झालं. मित्रांनो, एके दिवशी हलवाईने सावित्री देवींना सांगितलं, आई, परदेशात एक मिठाईचं मोठं आयोजन आहे. तिथे देश विदेशातले लोक आपापले पारंपरिक पदार्थ बनवतील आणि ज्यांचा पदार्थ सर्वाधिक पसंत केला जाईल त्यांना 1 कोटीचं बक्षीस दिलं जाईल. हे ऐकून सावित्री देवींच्या डोळ्यात आशेचा प्रकाश दिसला. त्यांनी हलवाईला तिच्या परदेशात जाण्याचे कागदपत्र तयार करण्यास सांगितले. जाण्याच्या दिवशी सावित्री देवी रोजच्या प्रमाणे झोळीत थोडे कपडे ठेवून भीक मागण्याच्या बहाण्याने घरातून निघून आल्या. हलवाई सोबत विमानाने परदेशात रवाना झाल्या. मित्रांनो, 2 दिवसांनी आयोजन सुरू झालं. प्रत्येक जण आपल्या पद्धतीचा स्वयंपाक करत होत्या. सावित्री देवी यांनी 4 विटांची चूल उभारली आणि वेगवेगळे देशी पदार्थ, खीर आणि पुरी तयार केली. सुरुवातीला कोणी त्यांच्या जेवणाकडे लक्ष दिलं नाही, पण जसं कोणी त्यांच्या तयार केलेल्या पदार्थांचा आणि खिरीचा स्वाद चाखला तशी त्यांच्या जेवणाची प्रशंसा वाढली होऊ लागली आणि काही वेळातच त्यांच्या स्टॉलवर गर्दी जमली. जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा सावित्री देवींनी त्यांना $1 कोटी बक्षीस देण्यात आलं. संपूर्ण हॉल टाळ्यांनी गुंजगुंजला. सावित्री देवींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणि अभिमानाचे अश्रू होते. त्याचबरोबर त्यांना तिथे राहण्याची इतर सोयी देण्यात आली. सावित्री देवी यांनी ठरवलं की आता त्या परदेशात राहतील. त्यांना माहित होतं की जर त्या परदेशात गेल्या तर अभिषेक आणि प्रिया त्यांची सगळी रक्कम हिसकावून घेतील. सावित्री देवी यांनी हलवाई सोबत मिळून परदेशात एक रेस्टॉरंट सुरू केलं. त्याच रेस्टॉरंट देशी पदार्थांपासून सुरू झालं होतं. त्याचं नाव होतं. वर्तमानपत्रांमध्ये आणि टीव्हीमध्ये चॅनलवर झळकू लागलं. हळूहळू लोक त्यांच्या कथा जाणून घेऊ लागले. एके दिवशी अभिषेकचा मुलगा आर्यन टीव्ही पाहत होता. त्याने चुकून चॅनल बदलला जिथे सावित्री देवींची मुलाखत चालू होती. आर्यन ओरडू लागला, अरे आजी आजी, बघा आजी टीव्हीवर आली आहे. अभिषेक आणि प्रियाने हे सुरुवातीला मजेत घेतलं, पण जेव्हा त्यांनी टीव्हीवर सावित्री देवींना पाहिलं तेव्हा त्यांचे होश उडाले. त्यांना विश्वास बसत नव्हता की त्यांची आई परदेशात एवढं मोठं नाव कमावत आहे. त्यांच्या दोघांच्या मनात लोभ निर्माण झाला. त्यांनी कसं तरी सावित्री देवींचा फोन नंबर शोधला आणि त्यांना फोन केला. फोनवर अभिषेक आणि प्रिया कायावाया करू लागली. त्यांनी माफी मागितली आणि म्हणाले, आई, तुम्ही परत घरी या. तुमच्याशिवाय काही चांगलं वाटत नाही. आम्हाला आमच्या चुकांचा आता पश्चाताप होत आहे. पण सावित्री देवी यांनी कठोर स्वरात उत्तर दिलं, माझा कोणताही मुलगा नाही किंवा सुनबाई नाही. मी आता कोणाला ओळखत नाही. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. अभिषेक आणि प्रियाने खूप प्रयत्न केला, पण सावित्री देवी यांनी फोन कट केला. मित्रांनो, सावित्री देवी यांनी आपल्या नातू आर्यनसाठी आपल्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा करून ठेवली होती, जेणेकरून त्याचं भविष्य सुरक्षित राहील. पण अभिषेक आणि प्रियाला त्यांनी कोणतीही मदत केली नाही. सावित्री देवी आता परदेशात सन्मानाने आणि आनंदाने आपलं आयुष्य जगत होत्या. त्या इतरांसाठी प्रेरणादायी बनल्या होत्या. त्यांचं जीवन हे शिकवून होतं की आत्मनिर्भरता आणि सन्मानाने जगण्याचा निर्णय सर्वात मोठं पाऊल असतं. आई वडिलांना कधीही ओझं समजू नये असं म्हणतात. जो आपल्या आई वडिलांचा सन्मान करतो त्याच्या घरात समृद्धीचा वास होतो. सावित्री देवींचं जीवन आपल्याला हे शिकवतं की कठीण परिस्थितीत आत्मसन्मान आणि ध्येयाने लढून विजय मिळवता येतो. मित्रांनो, वृद्धपणी मुलं, सुनबाई आणि मुलांकडून अपमान सहन करायला लागू नये. मुलांकडून अपमानित होऊ नये आणि आपलं वृद्धत्व शांतपणे जावं, यासाठी 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहे. या आपल्या जीवनात नक्की अवलंबल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात सक्रिय असताना बचतीची सवय लावा. जसं की शक्य असेल तर धन भविष्यासाठी सुरक्षित ठेवा. आपल्या मालमत्तेला किंवा पैशांना पूर्णपणे मुलांच्या नावावर करण्यापूर्वी नीट विचार करा. वृद्धावस्थेत तुमच्याकडे आर्थिक सुरक्षा असलीच पाहिजे. पेन्शन योजनांचा लाभ घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अधिकारांचा त्याग करून नका. पालक मुलांसमोर प्रेम करा, पण आपल्या आत्मसन्मानाला प्राधान्य द्या. आपल्याला विचारांवर आणि निर्णयांवर ठाम राहा. मुलांशी आणि विश्वासाची नातं ठेवा, पण पूर्ण त्यांच्यावर अवलंबून राहू नका. सन्मान मागा, भीक मागू नका. नात्यामध्ये पारदर्शकता
आणि परस्पर सन्मान ठेवा. तसेच तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नियमित आरोग्याची तपासणी करून आपल्याला संतुलित आहार आणि व्यायाम आपल्या दिनचर्येचा भाग हवा. वृद्धावस्थेत मानसिक ताण टाळण्यासाठी सकारात्मक विचार करा. कोणत्याही परिस्थितीत ध्येय सोडू नका. आपल्या आवडी आणि आपला छंद जोपासा, जसं की बागकाम, वाचनकाम किंवा सामाजिक काम सहभागी व्हा. चौथी गोष्ट म्हणजे आपली संपत्ती आणि अधिकारांसाठी योग्य वेळी कायदेशीररित्या कागदपत्र तयार करा, जसं की वसईत समाजाची जोडलेली राहा. एकटेपणापासून वाचण्यासाठी मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क ठेवावा लागतो आणि अनेक नातेवाईक सामाजिक संस्था वृद्धजनांच्या सुरक्षितेसाठी आणि अधिकारासाठी काम करतात. त्यांची मदत घ्या आणि वृद्धावस्थेला सन्मान आणि शांततेने जगण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या आत्मनिर्भर बना. सशक्त व्यक्तीच्या आत्मनिर्भरासाठी अपमान होत नाही. आत्मनिर्भरतेमुळे सन्मान आणि सुरक्षितता मिळते. आपल्या जीवनाला अशा पद्धतीने घडवा की तुमचं वयोवृद्ध केवळ सुरक्षित नाही तर आनंददायी असेल. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.